हाय, आज आपण बनवणार आहे अंडा करीची भाजी. हे बघा, त्याच्यासाठी मी काळ्या मसाल्यातली अंडा करी बनवणार आहे. त्यानंतर त्याच्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे. काळ्या मसाल्यासाठी खोबरं, धने, फुटाणे हे तर लागतंच, तुम्हाला माहिती आहे. कांदा आणि मिरच्या ह्या पूर्णपैकी तळून घ्यायच्या छानपैकी एकदमच मस्त. हे बघा, फुटाणे तळत आहे माझे. त्यानंतर मी मिरच्याही तळून घेतल्या. कांदा ही सगळं तळून घ्यायचं. त्याच्यानंतर हे वाटण मी पाट्यावरती वाटून घेते. हे तयार केलेला मसाला पण पाट्यावरती वाटून घेते. खोबरे जर घातल्याने ह्या भाजीमध्ये खूप छान टेस्ट लागते खोबऱ्यामुळे ह्या भाजीची. हे बघा, खोबरं एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे मी. त्यानंतर फुटाणे, मिरच्या, कांदे, धने ही सगळी वाटून घेते पाट्यावरती. एकदम बारीक वाटायचं, जेणेकरून अंडाकरी एकदम मस्त दिसेल पण आणि छान पण लागते टेस्ट बारीक जर. हे मसाला आपला रेडी आहे बघा. हे मी बॉईल केलेले गावरान कोंबडीचे अंडे 2 घेतलेले आहे. त्यानंतर हे याच्यामध्ये तेल टाकले. तेलामध्ये अंडे टाकले आणि ते परतून घेते तेलामध्ये. 2-3 मिनटं परतून घ्यायचे ते पण, हे अंडे बॉईल केलेले अंडे. त्याच्यानंतर सुहाना मटाणा मसाला टाकला आहे. एकदमच टेस्ट छान लागते अंड्याची भाजीची. थोडीशी हळद टाका नॉर्मल. मग मस्त छान पैकी हलवून घ्या. हे बघा, पूर्ण परतून झाल्यानंतर आपण जेव्हा मसाला काढलेला आहे, पाट्यावरती वाटलेला आहे, तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि त्या मसाल्यालाही तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचे. अंडे आणि मसाला छानपैकी परतला की त्यानंतर पाणी ॲड करा. तुम्हाला जर घट्ट भाजी पाहिजे असेल तर थोडंच पाणी ॲड करा आणि जास्त पाहिजे असेल थोडं जास्तही पाणी तुम्ही ॲड करू शकतात. हे बघा, गावरान अंड्याची अंडा करी माझी तयार आहे. तुम्हीही ट्राय करा. तुम्ही कशा प्रकारे करतात अंड्याची भाजी तीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, मी तर अशीच केलेली आहे. खूप छान टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही आजच ट्राय करा, नक्की ट्राय करा. माझ्या चॅनल जर आवडलं असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव प्राग्या रेसिपीज आहे. अशाच प्रकारे नवनवीन आपले गावाकडे जसे